हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर आज आहे रविवार आणि आम्ही निघालो आहोत बाहेर. दुपारचं जेवण वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. मुलींना थोडं पार्कमध्ये घेऊन जायचं होतं म्हणून आम्ही सायकलने चाललो. वेदर छान आहे, ऊन वगैरे आहे. जास्त थंडी पण नाही आणि जास्त ऊन पण नाही. एकदम मस्त वेदर आहे आणि त्याच्यामुळे मग आम्ही सायकल घेऊन निघालो बाहेर. इथंच आमच्या घरापासून थोडं 1 किलोमीटरवरती एक छान असं मोठं पार्क आहे. तिथं मुलींना जायचं होतं तर म्हटलं चला तिथं त्यांना घेऊन जाऊया. कारण की कालचा दिवस तुम्ही बघितला, इव्हेंट होता महिलांचा, म्हणून पूर्ण दिवस माझा तिकडे गेला. आणि आज सकाळपासूनच मुली म्हणत होत्या, तू काल तुझं केलं, आज आमच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड कर. तर म्हटलं चला, तुम्हाला जिथं जायचं तिथं मी तुमच्याबरोबर येते. तर इथं त्यांनी सांगितलं की आम्हाला पार्कमध्ये घेऊन चल. इथं थोडं मोठं आमच्या घराजवळ आहे, पण ते छोटंसं पार्क आहे, असं झुला वगैरे छोटा आहे. आणि हे जे पार्क आहे इथं थोड्या जास्त ॲक्टिव्हिटी आहे मुलांना करण्यासाठी. तर तिथं घेऊन आम्ही आलेलो आहेत त्यांना सायकलनी. तर इथं आता आमच्या सायकल वगैरे पार्क करते. आणि काल ना खूप धावपळ झाली माझी. म्हणजे तुम्ही बघत असाल 2-3 दिवस झाले तेच खरेदी करायचं, थोडं प्लॅनिंग करायचं ते आमचं चालू होतं. घरचे पण स्वयंपाक पाणी, मुलांची शाळा वगैरे चालू होतं. तर 2-3 दिवस थोडी जास्त धावपळ झाली म्हणून थोडी थकलेली होती आज. तर म्हटलं तुम्ही खेळा इथं, मी मस्त झाडाखाली आपली चटई टाकते आणि इथून तुम्हाला निवांत बसून बघते. तर खूप माझं माहिती नाही, पूर्ण हातपाय दुखत होते, डोकं दुखत होतं. त्याच्यामुळे मग मी मस्त तिथं चटई टाकली आणि निवांत आम्ही दोघं तिथं बसलो. आणि मुली इथं मस्त खेळत आहे आता. अशा या पार्कमध्ये त्यांना अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहे खेळण्यासाठी आणि मुलींना तेच पाहिजे, ॲक्टिव्ह पण मुलं राहायला पाहिजे. तर आता हे खेळत आहे आणि आम्ही आता मस्त निवांत इथं बसून त्यांना बघत आहे. थोडं त्याच्यानंतर थोड्या वेळांनी मी पण उठली, कारण बसून बसून तो पण कंटाळा येतो. आणि हा एक लहानपणीचा गेम मुलींना आम्ही शिकवला. या गेमला काय म्हणत होतं लहानपणी ते मी विसरले. तर मुलींनी पण खूप एन्जॉय केला, त्यांना पण खूप आवडला. तर परत परत खेळत होतं. नंतर घरी आली, घरचे कामं बाकी होते संध्याकाळचे. आणि अदितीचा पण क्लास होता संध्याकाळी ॲबॅकसचा, तर ती क्लास करत आहे तिचा. आणि माझी चालू आहे सकाळची आपली झाडझूड सर्व क्लिनिंग. दुपारी थोडं करून गेली होती, पण सकाळी संध्याकाळचं जे आपलं असते नेहमीचं ते. त्याचबरोबर झाडता झाडता इथं मला वेट मशीन दिसली, तर म्हटलं चेक करून बघावं, थोडं वाढलेलं आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. आणि इथं ना मला थोडं रोपटे पण पेरायची होती. हा पुदिना होता, मागच्या वर्षी याला लावला होता मी, तर खूप छान झालेला होता. 2-3 वेळा मी चटणीसाठी काढला पण होता. आणि एवढ्या थंडीमध्ये खूप छान हिरवा होता आणि जसा उन्हाळा लागला आपोआप तो जळून गेला, खराब झाला. तर माहिती नाही अचानक त्याला काय झालं, तर अचानक खराब होऊन गेला. तर त्याच कुंडीमध्ये परत एक पुदिन्याची काडी मी पाण्यात भिजत ठेवलेली होती. आणि मी गवती चहाच्या काड्या आणल्या होत्या 2. तर एक काडी खराब झाली आणि एका काडीला छान असा कोंब फुटला. असे माझे उद्योग चालूच राहतात. तर 2 काड्या मी लावल्या होत्या, त्यातला एक छान कोंब आला आणि एक जळून गेली. आणि तसेच पुदिन्याची पण मी एक काडी पाण्यात ठेवलेली होती. तर बरेच असे प्रयोग मी करत राहते आणि काही प्रयोगमध्ये मला सक्सेस मिळतो आणि काही वाया जातात. तर आता इथं मी एका या छोट्या कुंडीमध्येच मी पुदिना पण लावणार आणि ह्या गवती चहा पण लावणार. थोडा मोठा झाला की मग मी त्याला गार्डनमध्ये लावणार आहे. आणि तशीच मी हळद पण इथं मार्केट आहे, रेल्वे मार्केट, तिथं फ्रेश हळद मिळते. तिथून मी 3-4 हळद आणलेल्या होत्या आणि त्याचे पण छान मी असं मातीत टाकून बघितले, कोंब थोडे त्याला आलेले आहे. आणि ते पुदिन्याला पण बघा पाण्यात टाकली होती काडी, तर त्याला पण छान कोंब आले. आणि एका काडीची ना छान अशी मोठी थोंब होते पुदिन्याची. आणि मग आपला घरचाच मस्त सर्व होते. आणि याचे गवती चहाचे मला जो चहा असतो तो खूप आवडतो, म्हणून मी त्याचे पण थोडे प्रयोग करत राहते होण्यासाठी. मागच्या वर्षी छान झालेली होती, मोठी थोंब झालेली होती गवती चहाची आणि खूप छान होते उन्हाळ्यामध्ये. आणि मग विंटर चालू झाला की बऱ्याच गोष्टी मग घरात ठेवणार किती आतमध्ये, बाहेर खूप थंडी असते त्याच्यामुळे खूप सारे झाडं असे जळून जातात. तर आता हे मस्त लावून घेते. आता इकडे थोडं ऊन पडत आहे, उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे थोडे झाडं लावते, म्हणजे विंटर येईपर्यंत थोडे ते मोठे होतात. आणि मग मी प्रयत्न करत राहते त्यांना विंटरमध्ये पण जगून ठेवायचे, पण बरेचसे झाडं असतात ते खराब होऊन जातात. त्यानंतर मागच्या वर्षी मी गुलाबाची काही झाडं पेरलेली होती,
तर विंटरमध्ये सर्व याचे पानं गळून गेलेले होते आणि आता तुम्ही बघत असणार तर इथं बारीक बारीक मस्त त्याला कोंब आलेले आहे. जसं ऊन पडत आहे तसं त्याला मस्त पान आलेलं आहे. पण या गुलाबाच्या झाडावरती असा बारीक बारीक किडे पडलेले एकदम फांद्याला चिटकून आहे. तुम्हाला दिसत असतील इथं एकदम चिटकून आहे त्या झाडाला. मी बरेच काढायचा प्रयत्न केला पण ते परत परत येतात. मला कळत नाही आहे की आता त्याला काय करावं. त्याच्यामुळे ते पानं चांगली होती ते किडे निघाले की मग छान झाड छान मस्त फुलते. तर तुम्हीच सांगा मला त्याच्यासाठी काही उपाय कोणाला माहिती असेल तर. आणि मस्त संध्याकाळचा आता सूर्य मावळत आहे. चिमण्यांची चिवचिव आहे त्यांच्या घरट्यामध्ये ते आलेले आहे आणि उन्हाळ्याच्या मस्त घरट्या चिमण्यांचे असे चिवचिवचा आवाज पण येतो. आणि हे थोडे वाढलेला गवती चहा त्याचा आता मी मस्त चहा बनवणार आहे. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त आपली सोप्या पद्धतीची असे मी भरली कारले बनवणार आहे. तर इथं कारले मला छोटी छोटी मिळाली होती आपल्या एशिया शॉपमध्ये, आपल्या इंडियन शॉपमध्ये, तिथून मी घेऊन आली. त्यांची वरची थोडी किंचित स्किन काढून घेतली मी आणि बिया वगैरे काढून घेतल्या. त्याच्यानंतर थोडं मीठ लावून 5 मिनटं बाजूला ठेवले आणि उभे काप करून घेतले. असे बघा पूर्ण कापलेले नाही, थोडेसेच काप करून घेतलेले आहे. आणि साईडलाच मी गरम पाणी ठेवलेलं आहे कारण की आपल्याला हे आधी वाफलून घ्यायचे, थोडे नरम करून घ्यायचे. त्याने का होता आपली जी कारली आहे ना पटकन रेडी होतात. तर इथं आता मी मस्त आपली कारली नरम होईपर्यंत मी वाफून घेणार आहे. कारले तिकडे होईपर्यंत इकडे मसाला बनवून घेते. तर इथे आधी थोडे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे. त्या शेंगदाण्यामध्येच मी खोबरं खिसून घेतलेलं टाकलं, थोड्या तिळा टाकल्या आणि थोडासा लसूण पण यामध्येच मी टाकलेला आहे. तर हे छान आपल्याला असं मस्त लो टू मीडियम गॅसवरती मस्त लाल कलरचं होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कारण की हा मसाला आपल्याला आधी छान भाजून घ्यायचा आहे, कारण आपण नंतर याला भाजणार नाही, डायरेक्ट आपण कारल्यामध्ये भरणार आहे. तर इथं लसूणच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहे आणि मस्त असा आपले हे सर्व आहे तीळ, शेंगदाणे, खोबरं हे भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी इथं लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला आणि गोडा मसाला टाकलेला आहे. गोडा मसाला नसेल तर काळा मसाला पण टाकू शकता. आणि इथं मी थोडीशी कैरी घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. कैरी नसेल तर तुम्ही थोडीसे चिंच घेऊ शकता किंवा चिंचेचं पाणी घेऊ शकता. आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं. आंबट याच्यासाठी की जो कडवटपणा असतो तो आंबट्याने थोडा कमी लागतो. तर इथं आपला मसाला पण छान तयार आहे आणि जी कारली आहे ती पण शिजून झाली होती. मी सुरीने दाबून बघितली तर मस्त आपली सुरी आतमध्ये जात होती, मस्त शिजलेले होते, म्हणजे उकडलेले होते. तर इथं मीठ टाकायचं मी विसरले. जेव्हा आपण वाटण टाकतो तेव्हाच मीठ टाकून घ्यायचं. मी विसरले होते म्हणून आता थोडं मीठ टाकून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेते. तर याच्यानंतर आपल्याला ही कारले जी आहे ते थंडी आहे. कारले जे आतमध्ये आपण मीठ लावलं तेव्हा तुम्ही त्याला चिंच पण लावू शकतो, त्याने पण छान असे आंबट गोड चव येते. आणि तुम्ही या वाटणामध्ये थोडीशी आवडत असेल तर साखर पण घेऊ शकता. मी घेतलेली नाही कारण की मी थोडी कैरी घेतलेली आहे. कैरीने पण छान अशी मस्त आंबट गोड चव आपल्या कारल्याला येते आणि जो कडवटपणा आहे तो कमी लागतो. तर मी थोडे छोटे छोटे काप पण करून घेतले मुलींसाठी आणि काही मोठे मोठे पण करून घेतले. असे सर्व कारले मी कारल्यामध्ये आपला मसाला मस्त दाबून भरून घेतलेला आहे. आणि याने आता मी काय करणार, दोऱ्यानेही बांधून घेणार आहे. कारण की आपण जेव्हा आपली कारले शिजवायला ठेवणार आहे तेव्हा काय होते, आपले जे कारलेला मसाला तो सर्व बाहेर निघून येतो आणि मग ते काही एवढं चांगलं वाटत नाही. जो मसाला येतो तो बाहेर निघून येतो आणि जी कारली असते ती वेगळीच पडतात, मसाला वेगळा पडतो, म्हणून ते काही चांगलं वाटत नाही. आणि हे मस्त आपली भरली कारली प्रॉपर जर अशी तुम्हाला पाहिजे असेल तर असे थोडे थोडे किंचित दोऱ्याने बांधून घ्यायचे. इथं मी असे सर्व आपले जे कारले आहे ते मस्त असे दोऱ्याने बांधून घेतलेले आहेत. आणि तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि मी काहीच नाही टाकत, फक्त तेल घेतलेलं आहे. आणि आता जे आपण कारले आहे बांधून घेतलेले मसाल्याची ते आता फक्त आपल्याला या कढईमध्ये टाकून शेकून घ्यायचे आहे. तर मीडियम गॅसवरती आता मी सर्व कारले आलटून पालटून असे मस्त शेकून घेणार आहे. अगदी आपले तर असे कारले शिजलेलेच आहे, आपण वाफवून घेतलेले आहे. तर टाईम काहीच लागत नाही, जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट लागतात मीडियम गॅसवरती. तर मस्त मीडियम गॅस करून घ्यायचा आणि कारले आपले मस्त शिजवून घ्यायचे. अगदी कमी वेळामध्ये झटपट अशी आपली ही कारल्याची टेस्टी भाजी तयार होते. तर इथं बघा 5-6 मिनिट लागले मला. तर मी कंटिन्यू असे परतवत गेली त्याला आणि मस्त असे आपले खरपूस आणि मस्त चविष्ट कारल्याची भाजी तयार आहे. जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा आठवणीने दोरे कापून घ्यायचे.
नाहीतर मग घासामध्ये दोरे येतील आणि मग ते विचित्र वाटेल. म्हणून आठवणीने जेव्हा तुम्ही वाढून द्याल तर आधी दोरे कापून द्या. तर इथं मस्त मी गरमागरम भाकरी बनवलेली आहे आणि त्याच्यावरती मस्त आम्ही कारले दिलेले आहे मी अदितीच्या बाबासाठी. आणि मस्त अशी आपल्या गावाकडची पद्धतीने आज मस्त कारल्याची भाजी आणि आपली भाकरी, असं सिंपल जेवण आहे. दुपारचं जेवण भरपूर झालं होतं म्हणून कारल्याबरोबर मी काहीच बनवलं नाही. नाहीतर डाळ, एखादी आमटी, भाजी वगैरे ग्रेव्हीवाली तुम्ही याच्याबरोबर बनवू शकता किंवा डाळ भाताबरोबर पण ही कारली उत्तम लागतात एक साईड डिश म्हणून. पण आज मी मस्त भाकरीबरोबर बनवलेले आणि भाकरीबरोबर पण छान लागतात. तर इथं मी दोरे काढून घेते आणि इझी दोरे निघतात. हलके हलके बांधलेले त्याच्यामुळे इझी ते निघून जातात. तर इथं मस्त आपली कारली तयार आहे. इथं आमची खाली पंगत बसलेली आहे. मुलींना मी आधीच दिली होतं, त्यांचं चालू झालं होतं. आणि कारल्याची भाजी म्हटलं की त्या नाही आम्हाला खायची नाही, पण त्यांना समजलंच नाही की ही कारल्याची भाजी आहे की काय आहे. त्यांनी पण आवडीने, दोघींनी पण आवडीने खाल्ली आणि दोघींना पण आवडली. त्यामध्ये जी कैरी टाकलेली होती मी, त्या कैरीची उत्तम चव येत होती. आंबट अशी गोड आंबट चव आपल्या कारल्याच्या भाजीला येते. तर इथं मस्त आता आम्ही जेवण करून घेतो. आणि आपली जी कारल्याची भाजी खरंच खूप उत्तम झालेली होती. तुम्ही कैरी टाकून बघा, खूप छान अशी वेगळी चव आपल्या भाजीला येते. आणि उकळल्याने काय होते, ते भाजी छान, आपले जे कारले आहे ते छान असे मऊ बनतात. आणि डायरेक्ट जर आपण भरून जर कढईमध्ये टाकले तर त्याला वेळ तर लागतोच शिजायला. आणि ते थोडे असे कच्चे तर नाही राहत, पण अशी तोड्याला थोडे फिट जातात. तर जेवण वगैरे झालेलं आहे. आता बाकीचे कामं करून घेते, जसं की आपले रोजचे कामं, भांडे वगैरे थोडे भांडे लावलेले होते संध्याकाळच्या मशीनला. आता जी संध्याकाळची स्वयंपाक झाल्यानंतरची जी भांडे आहे, आपले ताटं वगैरे, ते सर्व आता लावून घेते. आणि बाकीचे जी कामं आहे किचनची, ते सर्व मी आता करून घेते. स्वयंपाक करायला एवढा टाईम लागत नाही, पण जी बाकीचे कामं असतात वरची, क्लिनिंगची, भांड्यांची, झाडझूड, सर्व किचन क्लीन करण्याची, ती जरा जास्त मला जड वाटतात. स्वयंपाकाला काही एवढं वाटत नाही. आणि रात्रीचं किचन असं घाण म्हणजे असंच ठेवून टाईमपास क्लिनिंग करून झोपायला पण जावं असं वाटत नाही. कारण की सकाळी आपल्याला सुट्टाबरोबर इथं यावं लागतं किचनमध्ये. आणि किचन घाण असलं की मग आपलं सकाळ पण खराब होते आणि सकाळ खराब झाली की पूर्ण दिवस खराब होतो. म्हणून किती मी दमलेली असली तरी मी रात्री काय करते, किचन ते क्लीन करून घेतेच. म्हणजे सकाळची अर्धी जास्त कामं मला इझी होतात करायला. तर आज सर्वच इथं सुट्टी होती म्हणून सर्व किचनमध्येच बसलेले होते आम्ही जेवण करायला. मस्त मी गरम गरम भाकरी बनवल्या, भाजी बनवल्या आणि त्यांना इथं जेवण करायला दिलं. तर चटई वगैरे टाकली होती, ते चटई सर्व झटकून वगैरे घेते. आणि किचनचे जे मॅट्स वगैरे आहे ते आपण सर्व झटकून किचन मी झाडूने क्लीन करून घेते. मुली आहे, मुली इकडचे तिकडे फिरत राहतात, घाण करत राहतात. त्याच्यामुळे किती स्वच्छता ठेवली तरी थोडी ना थोडी घाण घरामध्ये होतच राहते. आणि नेहमी आपण पण त्यांना म्हणू शकत नाही की हे करू नका, ते करू नका. तर माझं सर्व किचन क्लीन करून झालेलं आहे, मस्त सर्व चकचकात झालेलं आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आणि आजची रेसिपी पण तुम्हाला आवडली असणार. व्हिडिओला लाईक करत जा, कारण की तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप काही आहे. मला प्रोत्साहन भेटते नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी आणि नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. आणि भरली कारली करून बघा आणि कशी झाली ते पण मला सांगा. स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.